बघा, 4 वर्षापूर्वी श्यामचं वय रामच्या वयाच्या 3/4 पट होतं आणि 4 वर्षानंतर श्यामचं वय हे रामच्या वयाच्या 5/6 पट होईल. तर श्यामचं आजचं वय किती असा वयवारी या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवत असताना करायचं काय गोष्टी लक्षात घ्या. लेकरांनो, प्रश्नामध्ये श्याम आणि राम हे 2 व्यक्ती दर्शवले. लक्ष द्या, त्यांच्या वयाचं समीकरण म्हणा किंवा समीकरण स्वरूप गुणोत्तर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. लक्ष द्या, गोष्टी लक्षात घ्या. प्रश्न म्हणतो की 4 वर्षापूर्वी श्यामचं वय रामच्या वयाच्या 3/4 पट होतं. 4 वर्षापूर्वी म्हणून इथं समीकरणामध्ये 4 वर्षापूर्वी हा शब्द श्यामचं वय रामच्या वयाच्या 3/4 पट. गोष्टी क्लिअर करतो. 3/4 याला आम्ही लेकरांनो 3/4 या पद्धतीनं मांडू शकतो. 3/4 हे गुणोत्तर, याचा विस्तार जर करू गेलो तर हा असा होतो. याला भागिला स्वरूपात जर मांडायचं झालं तर 3/4 अशा पद्धतीने मांडावं लागतं. किंबहुना 4 म्हणजे च्या आणि हे 3 म्हणजे चे. श्यामचे वय रामच्या वयाच्या 3/4 पट होतं. ह्या गोष्टी इथं तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर करून घ्या. म्हणजे 4 वर्षापूर्वी श्यामचं वय रामच्या वयाच्या 3/4 पट म्हणजे 3/4 अशा पद्धतीनं आम्ही ते मांडू शकतो. 4 वर्षापूर्वी प्रत्यक्षात त्यांची वय काढण्यासाठी चलपद x वापरतात. लक्षात घ्या, ही झाली त्यांची 4 वर्षापूर्वीची समीकरणं वयाची. आजची त्यांच्या वयाची समीकरणं काय बाबा, हा प्रश्न मनाशी करायचा. इथं आजची, त्याच्या पुढं सारणी वाचायची कशी, तर हे आजची त्यांच्या वयाची समीकरणं काढायची. म्हणजे या समीकरणामध्ये सुद्धा 4, या समीकरणामध्ये सुद्धा 4 का मिळवायचे, तर या गोष्टीला 4 वर्ष झाले. त्यांची वय आता 4-4 वर्षांनं वाढली. आजची काढायची म्हणजे समजलं सर. पुढं चला. प्रश्न 4 वर्षानंतर श्यामचं वय रामच्या वयाच्या 5/6 पट होईल. 4 वर्षानंतरचं श्याम आणि राम यांच्या वयाचं गुणोत्तर प्रश्नामध्ये दर्शवलं. प्रश्न मनाशी असा करा की 4 वर्षानंतरची त्यांच्या वयाची समीकरणं काय बाबा. मग इथं 4 वर्षानंतर हा शब्द मांडावा लागेल. मांडला सर. 4 वर्षानंतरची त्यांच्या वयाची समीकरणं काय, म्हणून या समीकरणामध्ये परत 4 मिळवायचे. म्हणजे पूर्वी 4 आहेत, आणखीन 4 मिळवले म्हणजे इथं 8. इथं सुद्धा 4 मिळवायचे म्हणजे पूर्वीचे 4, त्याच्यात 4 मिळवा, इथं सुद्धा 8. 4 वर्षानंतरची त्यांची समीकरण स्वरूप वय अनुक्रमे श्याम 3x + 8, राम 4x + 8. आता पुढे चला. या गणिताची फक्त समीकरण स्वरूप मांडणी जमावी. श्याम खाली छेदस्थानी राम. बघा, प्रश्नामध्ये 4 वर्षानंतर श्यामचं वय रामच्या वयाच्या 5/6 पट हे जे वर्णन आलं. आता 4 वर्षानंतर श्यामचं समीकरण स्वरूप वय काय आहे, 3x + 8. 4 वर्षानंतरचं रामचं समीकरण स्वरूप वय काय आहे, 4x + 8. गणित म्हणते 4 वर्षानंतर श्यामचं वय रामच्या वयाच्या 5/6 पट म्हणजेच 5/6 पट. ही गोष्ट इथं क्लिअर करून घ्या. 5/6 यालाच आम्ही लेकरांनो 5/6 या गुणोत्तरीय भाषेमध्ये लिहू शकतो, मांडू शकतो. या गोष्टी क्लिअर करून घ्या. ओके, पुढे चला सर. मग आता त्रैराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवून या 6चा या पदाशी, या 5चा या पदाशी त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार म्हणजे 6चा 3x + 8 सोबत, 5चा 4x + 8 सोबत. याच्यातून आम्हाला xची व्हॅल्यू मिळेल. 6 कंसातील पदाला 5 कंसातील पदाला गुणिला 6 × 18x आणि 8 × 48, 5 × 20x + 8 × 45.
लेकरांनो 48 कड येताना 40 वजा स्वरूपात, 20x कड जाताना 18x वजा स्वरूपात. का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा. इकडं वजाबाकी 8, इकडं वजाबाकी 2x. 8कडे जाताना 2, नुकतं सांगितल्याप्रमाणे भागीला स्वरूपात. भाग गेला 4 म्हणजे एक्सचा व्हॅल्यू 4 आला. प्रश्न, श्यामचं आजचं वय किती? तुमच्या प्रश्नाचं उत्तर, श्यामचं आजचं वय. श्यामचं आजचं काय हो वय किती बाबा? श्यामचं आजचं वय दर्शवणारं समीकरण आहे 3x अधिक 4. मग हे 3x अधिक 4 हे आहे श्यामचं समीकरण स्वरूप वय. याच्यामध्ये 3 सोबत x गुणिला एक्सची व्हॅल्यू 4 आहे, अधिक 4, 4 त्रिक 12 अधिक 4 16 वर्ष. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता येईल.